नमस्कार. आज आपण अशा वयाबद्दल बोलणार आहोत, जे वय सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी गोंधळ घालून गेलेलं असतं. ॲडोलसन्स. ॲडोलसन्स म्हणजे बालपण आणि प्रौढत्व यांमधली संक्रमण अवस्था. वयाच्या 11 ते 19 या काळात मुलांच्या शरीरात आणि मनात प्रचंड उलथापालथ होत असते. बॉडी बदलते, आवाज बदलतो आणि मन ते तर सतत काहीतरी शोधत असतं. ओळख, आपलेपण, प्रेम, स्वप्न आणि इतरही. नेटफ्लिक्सवर एक जबरदस्त वेब सिरीज आली आहे, जिचं नावही ॲडोलसन्स हेच आहे. पण ही फक्त एक स्क्रीनवरची गोष्ट नाही आहे. ही आपल्या सगळ्यांच्या घरातली गोष्ट आहे. आपल्या मुलांच्या जगात काय चाललंय हे सांगणारा आरसा आहे. नमस्कार, मी दीपक आणि तुम्ही पाहताय मराठी मिरर. ॲडोलसन्स ही एक ब्रिटिश क्राईम ड्रामा वेब सिरीज आहे, जी 13 वर्षांच्या जेमीच्या कथेतून आपल्याला एक वेगळंच जग दाखवते. सिरीजच्या सुरुवातीलाच पोलीस जेमीला अटक करतात. का? तर त्याच्या वर्गातल्याच मुलीचा खून केल्याच्या संशयावरून. एक गोष्ट सुरू कधी होते ही खरी, तर जेव्हा पोलीस, वकील आणि सायकोलॉजिस्ट जेव्हा जेमीला त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल विचारतात. 4 भागांची ही सिरीज एका कॉन्टिन्युअस शॉटमध्ये शूट केली आहे. म्हणजे एखाद्या रिअल CCTV फुटेजसारखी. ट्रेंड्स, फोन, सोशल मीडिया, टॉक्सिक मस्क्युलिनिटी हे सगळं जेमीच्या वागण्यात खोलवर रुजलेलं असतं. या वयात मुलं लहानही नाहीत आणि मोठीही नाहीत असा हा काळ असतो. आणि आजच्या काळात या वयातलं कन्फ्युजन पूर्वीपेक्षा खूप वाढलंय. आजच्या पालकांना वाटतं, आम्ही यांच्या वयात इतकं काही केलं नाही. पण मित्रांनो, काळ वेगानं बदलतोय. आपण लहान असताना एकाच मैदानावर एका बाजूला कोणी क्रिकेट खेळतंय, दुसरीकडे कोणी विटीदांडू, तिसरीकडे कोणी लगोरी, कुठे सायकलची शर्यत, तर कुठं हातात काडी घेऊन कुणी टायर लोटत चाललंय. हे आपलं प्लेग्राऊंड. आपल्याला सगळ्यांना खेळायला मैदानसुद्धा कमी पडत होतं. आज त्याच मैदानावर जाऊन बघा. PUBG किंवा फ्री फायरचे सैनिक त्या मैदानात मोबाईलमध्ये बंदुकीच्या गोळ्या मारत बसलेले असतात. आज त्यांचं प्लेग्राऊंड ऑनलाईन आहे, जिथे लाईकचा नाद, फिल्टरची जादू आणि एक कमेंट ही डिप्रेशन देऊ शकते. आणि हे सगळं एका 13-14 वर्षांच्या मनात चालू आहे. आपल्या घरातल्या 13-14 वर्षांच्या मुलांनी कधी आपल्याला प्लीज डोंट टच माय फोन असं म्हटलंय? किंवा तू मला समजूनच घेत नाहीस असं रडत रडत सांगितलंय? एक काळ होता जेव्हा आपल्याला आयडिया यायची टीव्हीवरून. आज त्यांच्या आयडियाचा स्रोत यूट्यूब, इंस्टाग्राम, रील्स, शॉर्ट्स हे आहे, जिथं त्यांना कोण काय सांगतोय हे आपण पाहतही नाही. ॲडोलसन्स सिरीजमध्ये जेमी एकदम नॉर्मल दिसणारा मुलगा, आपल्या घरातल्या मुलासारखा. पण त्याचे विचार येतात कुठून हे पालकांना जाणवतच नाही. आपल्या घरातही अशा मुली किंवा मुलं असू शकतात, जी दिसायला शांत पण आतून तुटलेली असतात. उदाहरणार्थ, रोज शाळेतून घरी आल्यानंतर बडबड करणारी मुलगी जेवताना अचानक गप्प बसलेली असते. एखादा क्रिकेट आवडणारा मुलगा अचानक म्युझिकमधलं अजब कॉन्टेंट ऐकायला लागतो. कुणीतरी एखाद्या ऑनलाईन फ्रेंडबद्दल येऊन गुपचूप आपल्याला सांगतं. ही लक्षणं काय सांगतात? ही लक्षणं आहेत ॲडोलसन्सची, म्हणजेच पौगंडावस्थेची. ते कन्फ्यूज आहेत. आपण जर पालकांशी बोललो तर ते पालक नक्की काय प्रतिक्रिया देतील याचा त्यांना अंदाज नाही. आणि त्यांना कोणीतरी आपलं ऐकावं असंही वाटतंय. या सिरीजमध्ये जेमी, त्याचे मित्र, त्याचे पालक, प्रामुख्याने त्याचे वडील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो वापरत असलेला सोशल मीडिया याचा त्याच्या घटनेवर काय परिणाम होतो, त्याच्या मोठ्या होण्यावर काय परिणाम होत असतो हे आपल्याला दिसून येतं. सिरीज बघताना असं वाटू शकतं की ही तर आपल्या भारतीय कॉन्टेक्स्टमधली सिरीज नाही आहे. असं कुठं आपल्या इथं होतं का? पण विचार करा, आपल्या गावाकडचा एक मुलगा ज्याच्याकडे स्मार्टफोन फक्त त्याचे वडील रात्री झोपले की मगच त्याच्या हातात मिळतो. त्यालाही रात्री अचानक इंस्टाग्रामवर कोणीतरी विचारलं, आर यू रिअल मॅन इनफ? आणि मग तो चॅलेंज म्हणून काहीतरी करत गेला तर? या सिरीजमध्ये दाखवलेला शहरातला जेमी आपल्या गावातही असू शकतो. या सिरीजमध्ये सगळ्यात जास्त ॲड्रेस होणारी गोष्ट म्हणजे आपण आपल्या मुलांशी किती वेळ बोलतो, त्यांचं ऐकतो की फक्त त्यांना गाईड करतो. त्यांच्या परसेप्शनला आपण नॉनसेन्स म्हणून खोडून काढतो की त्यावर विश्वास ठेवतो. ॲडोलसन्स आपल्याला धक्का देतं, पण तो धक्का एखाद्या रिॲलिटी चेकसारखा आहे. कधीकधी मुलांचा आवाज न ऐकणं हे त्यांना चुकीच्या लोकांकडे घेऊन जातं. म्हणूनच ही सिरीज बघा, ॲडोलसन्स, नेटफ्लिक्सवर. पण केवळ एक क्राईम थ्रिलर म्हणून नाही, तर एक पालक, एक भाऊ, बहीण, माणूस म्हणून जे आपल्या जवळच्या किशोरवयीन मुलांना समजू इच्छितात. आणि बघून झाल्यावर त्या मुलांशी 10 मिनिटं शांतपणे बोला. लगेच समजावून सांगायच्या भानगडीत पडू नका. कदाचित हे आपल्याला आपला आसपासचा जेमी तयार होण्यापासून थांबवू शकतं. तुम्हाला तुमच्या किशोरवयात नक्की काय वाटायचं आणि आजच्या मुलांचं किशोरवयातलं वागणं तुम्हाला कसं वाटतं याबद्दल कमेंट्समध्ये व्यक्त व्हा. आपल्या संपर्कातल्या पालकांशी हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच सिरीज, पुस्तकं आणि चित्रपट आम्ही तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहोत.
त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.